आजचा हा खूप आपला सिम्पल ब्लॉग असणार आहे आणि घरचं रुटीन मी आज थोडंफार दाखवणार आहे. म्हणजे कसं आहे की मायरा आज घरी आहे आणि आज मायराला ॲक्च्युली स्कूलला जायचं होतं, पण मी जाऊ दिलं नाही तिला, कारण तिला काल स्कूलमधून आल्यानंतर ना तिला थोडंफार घशामध्ये दुखत होतं आणि तिचा चेहरा पण थोडासा तो उतरलेला दिसला. तर मला असं जाणवलं की तिला घशात दुखते, म्हणजे कसं ना सर्दी होण्याच्या आधी कसं थोडेफार ही लक्षणं असतात घशामध्ये खवखवणं किंवा दुखणं. तर मला त्याच्यावरूनच जाणवलं आणि चेहरा पण थोडा उतरलेला. तर म्हटलं की हिची तब्येत काही ठीक नाही ना तिला, आणि उठली ती स्कूलला जाण्यासाठी आणि खूप ताप आलेला तिला आणि तिचं नाक पूर्ण बंद झालेलं. तर म्हटलं की नको, स्कूलला पाठवायला नको, पण तिला स्कूलला जायचंच असतं. तिला स्कूल म्हणजे असं स्कूलचा खाडा करून घरी राहणं तिला अजिबात आवडत नाही. पण उगाचच असं म्हणजे आम्ही सुट्टी घेत नाही आणि तिची स्कूलची जेव्हा सुट्टी असेल ना त्यावेळेसच आमचे प्लॅन्स असतात. अदरवाईज आम्ही कुठेतरी आपल्याला फिरायला जायचं आहे म्हणून आपण शाळेची सुट्टी घेऊया असं आम्ही करतच नाही, कारण शाळा खूप महत्त्वाची आहे. आणि इथे मायरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाते आणि प्रायव्हेट स्कूल आहे ती, तर तिथले रूल्स पण खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे 80% तर म्हणजे स्कूलमध्ये अटेंडन्स हवीच, आणि जर नसेल ना तर ते डायरेक्ट गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करतात. तसं आणि जरी म्हणजे हे रूल्स असले तरीसुद्धा ॲज अ पॅरेंट्स आपल्याला असं वाटतंच ना की मुलं उगाचच कारण असताना घरी राहू नये, आणि त्यामुळे काय होतं मुलांना मग तशी सवय लागते. तर माझ्या काय झालं ना, तिला सकाळपासूनच जसं की मी म्हटलं तिला थोडंसं बरं वाटत नव्हतं, म्हणून मग म्हटलं नको पाठवायला, कारण शाळेतून असं स्ट्रिक्ट त्यांच्या न्यूज लेटरमध्ये नेहमी लिहिलेलं असतं की जर मुलं आजारी असतील तर अजिबात पाठवू नका स्कूलमध्ये, कारण त्यामुळे काय होतं की इतर मुलांना इन्फेक्शन होतं आणि मग कशाला ना उगाचंच ते. आणि आपल्या स्कूलमध्ये ना पार्टी होती, कारण हा आठवडा ना त्यांची मॅप टेस्टिंग होती, म्हणजे स्कूलचे जे सब्जेक्ट आहेत ना त्यांचे, तर त्याच्यावरती टीचरना स्कूलमध्येच टेस्ट घेत आहे. तर ती कालपर्यंत टेस्ट संपल्या तिच्या सर्व, आणि आज नेमकी तिच्या स्कूलमध्ये ना स्कूल झाल्या, म्हणजे सकाळी 8 ते 3 स्कूल होतं आणि 3 ते 5 त्यांची पार्टी होती, पण तिला अटेंड करायची होती. आणि कारण कसं आहे ना इथे, जसं तुम्हाला माहिती आहे की इथे आजूबाजूला असं काही असं लहान मुलांना जसं आपल्या भारतामध्ये कसं एन्जॉय करतात, लहान मुलं कधीही खेळायला जातात, कोणासोबतही कसंही खेळतात, तसं इथे नाही आहे. त्यामुळे मग जे काही ती मजा करते ना तिच्या स्कूलच्या फ्रेंड्ससोबत स्कूलमध्ये खूप मजा करते, आणि ते तिला मिस करायचं नव्हतं. आणि आम्हाला देखील खूप वाईट वाटत होतं की स्कूलमध्ये हा एक दिवस मिळतो, असं मुलांना छान पार्टी वगैरे अरेंज करतात स्कूल टीचर्स, आणि नेमकं त्याच दिवशी तिला आजारी पडली आहे. तर मग ठीक आहे, तर तिला मी म्हटलं की एक दिवस आपण ना तुझी प्ले डेट ठेवूया, आणि तुझ्या साऱ्या फ्रेंड्स आहेत ना त्यांना सगळ्यांना मी घरी बोलवेन, आणि मग म्हटलं एक छोटीशी पार्टी ठेवेन मी. तर तसं मी तिला कन्व्हिन्स केलं आहे, आणि आता तिला ना मी लंचमध्ये ना तिला मी डाळ भात देते आणि थोडंसं तूप घालून खाऊ घालते, कारण थोडंसं हलकंच देते, आणि मग तिला थोडंसं मेडिसिन वगैरे देईन, स्टीम देईन. आता ती बसली आहे आणि तिचा स्कूल प्रोजेक्ट पण आहे, तर ती त्यात पण स्कूल प्रोजेक्ट करत बसली आहे. इथे बटाट्याचे काप केलेत, इथे वरण बनवलं आहे, आणि इथे भात आहे कुकरमध्ये, आणि ते चिकनचं सूप बनवलं आहे तिला. तर सूप तर मग मी तिला ना संध्याकाळी 5-6 वाजता देईन मी तिला सूप, कारण त्यावेळेत ती नेहमी ना मिल्क घेते, पण आज मिल्क नाही देणार, कारण मिल्कने कसं होईल ना आधीच तिला सर्दी आहे आणि तिला जास्त मग कफ वगैरे होऊ शकतो, म्हणून मग मिल्क आज तरी मी स्किप करणार तिचं, आणि त्याच्याऐवजी मी तिला सूप देईल. तर चला आता मायराची प्लेट रेडी करते मी. इथे मायराची प्लेट मी रेडी केली आहे, आता तिला जेव घालते. चला, इथे माही स्टीम घेते आहे, आणि इथे बघता बाहेर ना वातावरण खूप छान झालं आहे, मस्त. आता पाऊसच येईल असं वाटतं आहे, मस्त झालं आहे. आणि माहिती नाही इथे ना कुठला तरी असं बर्ड येतो आणि ना हे सगळं माझ्या झाडांची वाट लावतं पूर्ण. बघताय तुम्ही, हे बघा, हे बघा, इथे पण हे बघा, हे मला काहीच कळत नाही. नेहमी रोज होतं हे असं, आणि ते पूर्ण खाली सगळी माती पडलेली असते. बघा इथे पण झालेलं आहे, हे बघा. कळत नाही मला काय होतं, फक्त हे प्लांट आहे मस्त झालं, रोज आलेत. सो आता आम्ही ना अवधूत आला ऑफिसवरून, आणि खाली ना लॉन्ड्री बुक केली होती 7 वाजता, आणि 7चा टाईम आहे, तर तो झाला ऑलरेडी. त्यामुळे आम्ही पटापट आता आधी लॉन्ड्रीसाठी जातो, कारण घरात नॉर्मल कपडे जे असतात ते मी घरातच वॉश करते, पण जे काही पायपुसणी वगैरे जे काही असतात, टॉयलेटचे वगैरे कपडे जे काही असतात ना, बाथरूमचे वगैरे,
तर ते मात्र मी ना घरी नाही वॉश करत, तर मी बाहेर वॉश करते. तर चला आता आपण लॉन्ड्रीमध्ये जाऊ. मी तुम्हाला इथली लॉन्ड्री दाखवते. हे अगदी बिल्डिंगच्या बाजूलाच आहे माझ्या. आणि विंटरमध्ये वगैरे इझी होतं की अगदी जवळ असते. इथे आपण लावलं ना, इथे आपण आता हे आपलं बुकिंग आहे, पण आपल्याला समजा बुक करायचं आहे, आपण बुक पण करू शकतो इथून. बोका बोका म्हणजे बुक आहे इथे. तर बोका करून आपण इकडे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आहे. ग्रुप 1 म्हणजे मोठा मशीन भेटतं, ग्रुप 2 म्हणजे छोटे मशीन्स असतात. आपल्याला कुठला सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करून कधी पाहिजे, कोणत्या दिवसाला पाहिजे त्या दिवसाचं जाऊन सिलेक्ट करायचं. नाही असं दिसतं तिथे. जर बुक असेल तर असं रेड दिसतं आणि अवेलेबल असेल तर ग्रीन दिसतं. म्हणजे ग्रीन बुक करायचं तो स्लॉट. मग तो स्लॉट आपला, मग आपणच ओपन करू शकतो तो स्लॉट. आणि मग 1 तास जर आपण वापरला नाही तर मग कोणी येऊन तो स्लॉट घेऊ शकतो, क्लेम करू शकतो. सो हा लॉन्ड्री रूम आहे आणि घरच्या मशीनमध्ये मी आपले कपडे फक्त वॉश करते आणि बाकीच्या गोष्टी असतात ते मी इथे खाली घेऊन येते. आणि हे एक माझं कार्पेट आहे. तर ते इतकं मोठं आहे की ते एका मशीनमध्ये तेच फक्त बसलं आहे. आणि आता इथे दोन्हीकडे मी बेडशीट टाकल्यात, कारण माझ्याकडे बेडशीट भरपूर होत्या, तर दोन्हीकडे टाकून दिल्यात. आणि इथे एक मोठं कार्पेट होतं माझं बेडरूममधलं, तर ते मी इथे लावलं आहे मशीनला. आणि आता इथे डोअरमॅट वगैरे जे काही आहे ना ते ह्याच्यामध्ये आहे, तर ते दुसऱ्या मशीनमध्ये मी लावेन. आत्ता सध्या तरी इथे मशीन खाली नाही आहे, पण प्रत्येकाला ना 3 तास मिळतात. म्हणजे आता मी 7ला बुक केली आहे ना, तर 7 ते 10 वाजेपर्यंत मला ॲक्सेस आहे. आणि त्यानंतर मग मी नाही लावू शकत, कारण जर माझा नंबर असेल ना 7चा बुकिंग, तर मीच लावू शकते 7 ते 10 वाजेपर्यंत. हो. आणि हे चालू पण माझा नंबर नसेल ना, हे चालू पण माझा नंबर असेल मी सबमिट केलं तर माझं हे चालू. बरोबर. हे ना ड्रायर मशीन आहे आणि इथे कपडे ड्राय केले जातात. तिथे फक्त वॉश होतात आणि इथे ड्राय केले जातात. हो ना होते, कारण नॉर्मली अवधूतच येतो, मी येत नाही. आमचं कामं आहेत ना, आम्ही असे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्यामुळे मी करते आणि काही जी कामं त्याला अलॉट केली आहेत मी, तर तो करतो. हे मोठंवाला ड्रायर आहे, हे छोटंवाला ड्रायर आहे आणि एकदमच एअर ड्रायर आहे. म्हणजे हवा, गरम हवा फेकून ते ड्राय केलं जातं. म्हणजे जसं तुम्हाला चादरी वगैरे असेल तर तिकडे करू शकतो. अच्छा. आणि याच्यामध्ये हे पण तसंच आहे, हे छोटंवालं आहे. अच्छा. छोटे कार्पेट वगैरे किंवा हेवी चांगले शर्ट वगैरे असेल तर इकडे ठेवायचं, कारण इकडे ते ड्राय असे हवा करून करतात. तिकडे कसं ते गोल गोल फिरतं, त्यामुळे कपडे खराब होतात. हो. प्रेस आहे, एक प्रकारची इस्त्री आहे. हो का? इकडे असा आपण कपडा टाकला की हा रोल आहे, हा गरम होतो आणि तो त्याला प्रेस करतो आणि इकडून बाहेर येतो. छोटं काय असेल करायचं, छोटे कपडे असतील तर इस्त्री करत आहे, त्यांना इस्त्री करायचं असेल तर इस्त्री करू शकतो तिथे. हे छोटूसं पार्क आहे. आणि इथे माझी बिल्डिंग. हा जो रूम दिसतो ना, हा सायकल रूम आहे. आणि इथून आत गेल्यानंतर ना आणखी एक आहे ना स्टोर रूम पण आहे, तर मी तो पण तुम्हाला दाखवते. सो
हा सायकल रूम आहे. सो हा सायकल रूम आहे. बेसिकली इथे सर्वांच्या इथे सायकल असतात, पण आम्हाला कसं ना, आम्हाला घरामध्येच आहे ना मोठा स्टोर रूम आहे, त्यामुळे मग माझी बायसिकल तर नाही आता, पण अवधूतची बायसिकल आणि स्कूटर जी आहे ना, ते आम्ही आमच्या स्टोर रूममध्ये ठेवल्या. तुम्हाला इथून ना स्टोर रूम दाखवते. हिडन स्टोर रूम. आणि इथे एंट्री फक्त ना जे बिल्डिंगमध्ये जे लोक राहतात ना त्यांनाच फक्त ॲक्सेस आहे, कारण त्यांचे स्टोर रूम इथे आहेत. सो आणि ॲक्च्युली आम्ही पण इथे नंबर लावलेला आहे, पण अजून आम्हाला मिळालेला नाही आहे. जेव्हा कुठला एखादा खाली होईल ना स्टोर रूम, त्यावेळेस मग तो आम्हाला मिळेल, पण अजून तरी नाही. आणि इथे पूर्ण अंधार आहे. अवधी ओके, सेन्सर आहे बघा, लाईट सुरू झालं आहे. इथे असे स्टोर रूम आहेत. अवेलेबल होतं पण भेटला नाही. आपण अजून एकाला भेटला, त्यांचा जास्त पण ठेवलं ना त्यांनी. आणि खूप मोठा स्टोर रूम असतो, म्हणजे तुमचं बऱ्यापैकी सामान इथे राहतं. खूप मोठा आहे. मग त्यामुळे काय होतं ना, घरामध्ये अडचण कमी होते ना, घरामध्ये थोडी मोकळी जागा होते. आणि त्यामुळेच मग मला हो हे काय ट्रॉली बॅग्स वगैरे सर्व, कारण हे आपण घरामध्ये ज्या वस्तू ठेवतो ना, तर तेच हे स्टोर रूममध्ये ते ठेवतो. हो. आणि हे विंटर टायर वगैरे असतात. विंटर टायर किंवा समर टायर चेंज करतात ते लोक ना. विंटर आला तर विंटर टायर यूज करतात, त्यामुळे टायर ठेवायला पण. आणि आमचं ॲक्च्युली ना टायर आमचे अवधूतचं एक फ्रेंड आहे ना, तर त्याचा स्टोरूम मोठा आहे आणि त्याच्याकडे सध्या कार नाही आहे, त्यामुळे मग त्याच्याकडे जागा आहे, म्हणून मग आमचे कारचे जे टायर आहेत ते त्याच्याकडे आहेत. सो बघूया आता, आम्हाला जेव्हा स्टोर रूम मिळेल त्यावेळेस आमचं पण बऱ्यापैकी सामान खाली येईल. ओके ना उद्या. आणि आता इथूनच आपण जाऊ आपल्या मेन आपला एंट्रन्स इथे आहे. हे आपण लेफ्टने येतो इथे, आणि तिथे सायकल रूम, तिथून आता आपण आलो. आणि हा इथे लिहिले बान रूम. सो हा लहान मुलांसाठी स्टॉलर वगैरे ठेवण्यासाठी. सो सध्या इथे ही माईची बायसिकल आहे, आणि 2 आहेत, पण ही खूप लहान होती मारा तेव्हाची आहे. आणि नंतर ही आता घेतलेली, मला वाटतं 2 वर्ष झाली ही घेतलेली आहे. आणि सेमच आहेत दोन्ही, फक्त लहान मोठ्या आहेत. आणि ही माराची स्कूटर आहे, ती पण स्कूटर आहे. 2 स्कूटर आहेत. सो चला, मायराने ड्रॉइंग केली आहे. इथे अवधी आहे. अवधी काय करतोय? आता मस्त, आता समरला सुरुवात झाली ना, तर आता मस्त संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तरी ना मस्त छान असा उजेड असतो. आणि 10च्या नंतर मग अंधार व्हायला सुरुवात होते. पण जसं समर येईल आणि त्याच्या पुढे ना, म्हणजे जून, जुलै, ऑगस्टपर्यंत मस्त छान उजेड असतो. आणि तो ना रात्री 12पर्यंत तरी छान असा उजेड असतो. आणि मग त्यानंतर मग पुन्हा 2 तास मला वाटतं अंधार होतो, आणि पुन्हा 2-2:30 वाजता पुन्हा उजेड होतो. तर समरमध्ये छान असतं, म्हणजे उठतो त्यावेळेस पण उजेडच असतो, झोपतो त्यावेळेस पण उजेडच असतो. काय म्हणतो ते, हो ना?